मंडळी, लहान मुलांसाठी भरपूर हेल्दी तेवढाच टेस्टी टम्म फुगलेला शेवटपर्यंत मऊ राहणारा बीटरूट पराठा बनवत आहोत। इथे मी 3 बीटरूट किसून घेतले। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे, ओवा, हळद आणि हिंग वाटून घ्यायचं। त्यामध्ये किसलेलं बीटरूट घालून 1-2 चमचे पाणी घालून वाटून घ्यायचं। गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि तीळ घालायचे। त्यानंतर बीटरूटचं वाटण घालायचं आणि चपातीची कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची। तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचे। यामधले छोटे गोळे काढून घ्यायचे। गव्हाच्या पिठामध्ये घोळून छोटी पारी लाटायची, त्यावरती तेल लावून त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या कडा एकत्र घेऊन याचा गोळा बनवून घ्यायचा आणि लागेल तसं पीठ लावून पातळ असा पराठा लाटून घ्यायचा। तव्यावरती तूप लावून घ्यायचं आणि हा पराठा दोन्ही साईडने तूप, तेल किंवा बटर लावून मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचा। टम्म पराठे फुगले जातात। लहान मुलांसाठी नक्की बनवा, लहान मुलांना खूप आवडतात, डब्याला सुद्धा देऊ शकता। डिटेल रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला